नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 28 एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,50,500, 22 कॅरेट दर आहे 1,38,460, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,42,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडमध्ये डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा शुभारंभ. पहिल्या टप्प्यात 150, दुसऱ्या 200 शिक्षकांना प्रशिक्षण. अचूक आणि पारदर्शक जनगणनेसाठी प्रशासनाचा भर. गडिंग्लजमध्ये गोमाता सन्मान अभियानची सुरुवात. तहसीलदार कार्यालयाजवळ गायीचं पूजन आणि जनजागृती कार्यक्रम. गोरक्षण आणि गोसंवर्धनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे चंदगडमध्ये शेती संकटात. पडीक जमीन, काजू बी आणि मेसकाठीला नुकसान भरपाईचा निर्णय. वनमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा दौरा लवकरच. पीक विम्यात समावेशाची प्रक्रिया. प्रथमेश जाधव यांची धर्मादा आयुक्त कार्यालयात निरीक्षकपदी निवड. माडखोलकर महाविद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीचं महत्त्व अधोरेखित. जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे गडिंग्लजमध्ये मॅरेथॉन उत्साहात. फाउंडेशनच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं आयोजन. विविध वयोगटात 47 स्पर्धकांचा सहभाग. राज्यभरातून धावपटूंची उपस्थिती. गडिंग्लज युनायटेड स्कूलला रणसंग्राम करंडक. गारगोटीतील नाईक साईड फुटबॉल स्पर्धेत दमदार विजय. यजमान संघावर 4-0 अशी मात करत पटकावले विजेतेपद. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिरात अभिनव उपक्रम. टाकाऊ वस्तूंमधून विद्यार्थ्यांनी साकारले सर्जनशील नमुने. 80 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली. श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नेसरी सुविधा केंद्राच्या शाखा चेअरमनपदी शमा राजेखान कुर्णे यांची नियुक्ती. महिला दिनी सुरू झालेल्या केंद्राला सल्लागार मंडळाची जोड. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना उपलब्ध. शिवराज महाविद्यालयात मोटिवेशनल कार्यशाळा उत्साहात. चेंजिंग द झेब्रा स्ट्रिप्स या विषयावर फिलिक्स फ्रान्सिस यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्षम घडवण्याची जबाबदारी स्वीकारावी. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.